नमस्कार रसिक श्रोते हो. रत्नाकर मतकरी यांची घुबड ही कथा आज आपण ऐकणार आहोत. कथासंग्रहाचं नाव आहे ऐक, टोले पडतायत. ऐकूया. घुबड. फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यावेळेला गावोगावी वीज पोहोचलेली नव्हती. निदान आमच्या गावी तरी नव्हतीच. आमच्या गावाशेजारीच आजीचा गाव होता. आजी एकटीच राहायची. थकली होती तरी हट्टाने एकटी राहायची. स्वतःची 4 कामं स्वतःच करायची. त्यावेळेला तिला जरा अधिकच बरं नव्हतं. माझ्या शाळेलाही सुट्टी होती, म्हणून मग मला घरच्यांनी तिच्या सोबतीला पाठवलं होतं. मी तिला सोबत करायचोच, पण जमेल तेवढी मदतही करायचो. मदत म्हणजे काय, 8 वर्षाचा मुलगा करू शकेल ना, तितपतच. आजीची माझ्यावर भारी माया होती, त्यामुळे ती मला फार काही काम करू देत नसे. थोडंसं केलं तरी बस रे, दमलास असं म्हणायची. कामाचं बक्षीस म्हणून हातावर खाऊ ठेवायची. त्यामुळे असेल कदाचित, पण मलाही आजी आवडायची. आजी फार हळवी होती. कसल्या कसल्या आठवणी काढून डोळ्यात पाणी आणायची. लहानशा गोष्टीनेही घाबरायची. मी कुठे गेलो आणि परतायला थोडासाही उशीर केला तरी कासावीस व्हायची. ती थोडी अशक्तच होती. फिक्कट फिक्कट दिसायचे. अंगावरचं लुगडं फिक्कट रंगाचं. तिचा स्वतःचा वर्ण गोरा, केसही पिकलेले. मग फिक्कट नाही दिसणार तर काय. त्यातून कपाळाला कुंकू नाही की अंगावर एक दागिना नाही. मला कधीकधी ती माणूस नाही आहे, नुसतीच सावली आहे असंच वाटायचं. पांढरी सावली. तर त्या सावलीच्या सोबतीला म्हणून मी तिच्या घरी जाऊन राहिलो होतो. त्या दिवसांमधली ही गोष्ट आहे. आजीचं घर मोठं होतं, अति जुनाट होतं. त्या ऐस पैस घरात आम्ही दोघंच भूतासारखी राहत होतो. असं म्हणायची सुद्धा भीती वाटते, कारण घर इतकं अंधारं होतं की त्याच्या सांदी कोपऱ्यात आणि वळचणीला भूतं दडून बसली आहेत असं दिवसा देखील वाटायचं. मग रात्रीच्या काळोखात तर काय बघायलाच नको. मी आपला आजीचा पदर धरूनच राहायचो आणि रात्री तिच्या कुशीतच झोपून जायचं. अंगण, प्रशस्त ओसरी, माझघर, धान्य साठवण्याची खोली, बाळंतिणीची खोली, असा आडवा तिडवा पसारा होता त्या घराचा. शिवाय मधूनमधून लाकडी खांब, त्याच्यात भुंग्यांनी भोकं पाडली होती. भुंगा डसेल या भीतीने खांबाला हात लावायची सुद्धा भीती वाटायची. घराला चांगली लांब रुंद माडी होती, पण खालच्याच खोल्या जिथे बंद ठेवाव्या लागत तिथे माडीचा वापर कशाला होतोय. एक लहानसा झरोका सोडला तर माडीवर उजेड यायला काहीही साधन नव्हतं. तेव्हा दिवसा देखील तिथे काळोखच असायचा. एकदा मी एकटाच अंगणात चित्र काढत बसलो होतो. चित्र कसलं, कंटाळा आला म्हणून एका जुनाट डायरीवर पेन्सिलीने रेघोट्या ओढत होतो असं म्हटलं ना तरी चालेल. एवढ्यात समोर कावळ्यांचा कलकलाट ऐकू आला. कशाच्या तरी भोवती ते उड्या मारत होते. मध्येच उडून पुन्हा खाली येऊन बसत होते आणि हे करताना भलताच गोंगाट करत होते. मी अंगणातून खाली धावत गेलो. 2 दगडी पायऱ्या उतराव्या लागत, कारण घर थोडं उंचावर होतं. मला पाहिल्याबरोबर कावळे उडाले आणि थोड्या अंतरावर बसून काव 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 करत काय होतंय ते बघायला लागले. पाहिलं तर ते घुबडाचं साधारण वाढ झालेलं पिल्लू होतं. जवळच्या झाडावरून पडलं असावं बहुतेक, आणि त्याच्या पायाला मार बसला असावा, कारण त्याला फारशी हालचाल करता येत नव्हती. कदाचित भीतीमुळेही असेल. त्याच्या त्या अवस्थेचा फायदा घेऊन ते कावळे त्याला अधिकच घाबरवत होते. आणखीन काही क्षणात ते कदाचित त्या पिल्लावर चाल करून गेले असते आणि त्याला जायबंदी केल्याशिवाय राहिले नसते. मी पुढे झालो आणि त्या पिल्लाला उचललं. क्षणभर त्याने अंग आक्रसल्यासारखं केलं. मग उडायचा प्रयत्न केला. त्यात ते एकदा धडपडलं.
तेवढ्यात मी त्याला उचलून घेतलंच होतं. मग मात्र ते जीव मुठीत धरून माझ्या हातात निमूट बसून राहिलं. मी त्याला घेऊन घराच्या दिशेने निघालो आणि निराश झालेल्या कावळ्यांची पांगापांग झाली. काय कोण जाणे, पण मी घुबडाचं पिल्लू घरात आणलेलं आजीला आवडणार नाही असं मला आतूनच वाटत होतं. तेव्हा तिला त्याविषयी काहीच कळू द्यायचं नाही असं मी ठरवून टाकलं. आजी स्वयंपाकघरात काम करते असं पाहून मी थेट माडीवर निघून गेलो. तिथे मी त्या पिल्लाला खाली सोडलं. त्या अंधाऱ्या जागेत त्याला थोडं सुरक्षित वाटलं असणार. त्याने आपले पंख झडझडवले आणि दुखावलेल्या पायानं तिथल्या तिथं डुगडुगत चालल्यासारखं केलं. मी खालून आजीच्या नकळत एक वाटीभर पाणी घेऊन आलो. तोवर घुबड दिसेनसं झालं होतं. मी गुडघ्यावर बसलो आणि हातात पाण्याची वाटी घेऊन सगळीकडे शोधू लागलो. त्या अंधाऱ्या माडीचा त्यातल्या त्यात अधिकच काळोखा कोपरा शोधून त्यात जाऊन ते बसलं होतं. अंधारात त्याचे लाल बुंद डोळे मात्र निखाऱ्यासारखे चमकत होते. मी त्याच्यासमोर पाण्याची वाटी ठेवली आणि त्याला सुरक्षित वाटावं म्हणून, मुख्य म्हणजे आजीने शोधाशोध करू नये म्हणून मी खाली गेलो. मध्ये जसं काहीच घडलं नसावं अशा रीतीने तिच्या भोवती भोवती घोटाळत राहिलो. मध्यरात्री आजीने मला अचानक हलवून जागं केलं आणि विचारलं, ऐकलंस? मी ऐकू लागलो. सगळीकडे जगाची हालचाल थांबली असावी तशी गाढ शांतता पसरली होती. रातकिडेसुद्धा किरकिरत नव्हते. फक्त एकच आवाज पुसटसा येत होता, गुम गुम. पण मी तो न ऐकल्यासारखा करून आजीला म्हटलं, काय झालं? म्हणजे तुला नाही काही ऐकू आलं? तिने घाबऱ्या आवाजात विचारलं. नाही. तू काय ऐकलंस? घुबडाचं घू घू ऐकू येत होतं, ती म्हणाली. अगदी जवळून यावं तसं. बाहेरच्या पिंपळावर बसलं असेल घुबड. पिंपळावर नाही तर काय घरात का बसणार आहे? पण आवाज आला तो मात्र घरातूनच आल्यासारखा. म्हणून तर भीती वाटते. भीती कसली? मी परत झोपायची तयारी करीत विचारलं. हळू बोल. अरे वाईट असतं घुबड ओरडलेलं, अशुभ असतं. आता तुला ऐकू आलं नाही, मलाच एकटीला आलं. म्हणजे माझ्यासाठीच काहीतरी अशुभ घडणार आहे. वाटेल ते बोलू नकोस ग, झोप बरं. मी तिला गप्प केलं. 2-3 दिवस गेले. घुबड आता थोडं मोठं दिसायला लागलं होतं. मला बरं वाटलं, कारण मी दिलेल्या नुसत्या पाण्यावर ते कसं काय जगणार हा मला प्रश्नच पडला होता. नाही म्हणायला मी त्याच्यासमोर थोडी उंबऱ्याची फळं आणून टाकत असे. त्याहीपेक्षा माडीवर पाली आणि पिसवा वगैरे सगळं मारून त्याने स्वतःचं पोट भरण्याचा प्रश्न सोडवलेला दिसत होता. अर्थात हा माझा तर्कच होता. नाहीतर दिवसा मी पाहत असे तेव्हा ते कसलीच हालचाल न करता एका जागी बसून असायचं. त्याचे डोळेही क्वचितच उघडे असत. एकदा मी सकाळी उठलो तर आजी माझ्या अंथरुणाशी बसलेली. मी विचारलं, काय झालं ग? ती म्हणाली, माझं काहीतरी बरं वाईट होणार. कशावरून? काल रात्री मला 2-3 वेळा घुबडाचं घू घू ऐकू आलं. अगदी जवळून. काहीतरी अभद्र सांगता येते. मी गप्प राहिलो. पण आता मला देखील थोडं विचित्र वाटायला लागलं. खरंच घुबड काहीतरी अभद्र सांगतंय का? कसं सांगेल? त्याला काय कळत असणार? पण तरीही आजीला त्याची भीती वाटते ना. मी घुबडाला सोडून द्यायचं ठरवलं. पण त्याचा पाय अजून बरा झालेला नव्हता. ते जागच्या जागीच खुरडत चालायचं. बाहेर घालवलं आणि पुन्हा कावळे त्याला टोचायला लागले तर यावेळेला त्याला कोण वाचवणार? आजीची भीती काय? जाईल हळूहळू. त्यासाठी घुबडाला हकलायचं नाही असं मी ठरवलं खरं, पण आजी खचत चाललेली मला दिसतच होती. त्या घुबडामध्येही चांगला जोर आला होता. ते रोज रात्री घू घुमू करायचं आणि आजी त्या अधिकाधिक मनाला लावून घ्यायची. माझा आता भरोसा नाही.
माझा आता काही भरोसा नाही असं म्हणायची. मी नाईलाजाने घुबडाला घालवून द्यायचं ठरवलं. पण आता त्याला या जागेची सवय झाली होती. सुरक्षित वाटत होतं. ते माडीवरचा अंधारा कोपरा सोडायला तयार होईना. मी कितीही डिवचलं तरी ते पुन्हा पुन्हा आपल्या जागीच येऊन बसू लागलं. मग बाहेर जाणं तर सोडाच. कदाचित मला त्याचा लळा लागला होता तसा त्यालाही माझा लळा लागला असावा. कोण जाणे. अलीकडे आजीने काय मनावर घेतलं होतं. ती घरातली सगळं सामान नीट लावून ठेवायला लागली होती. अगदी निर्वानिरव केल्यागत. नात्यातल्या कोणाकोणाची नावं पुटपुटत ती सामानाचे वाटेसुद्धा घालायची. आजी, हे तू काय चालवलंयस गं असं विचारलं तर तुला बाळाला नाही कळायचं रे असं म्हणायची. तिच्या या आवरासावरीतच ती एकदा कधीतरी संध्याकाळच्या वेळेला उठली आणि कंदील पेटवून वरती माडीवर जायला निघाली. हे लक्षात येताच माझ्या छातीत धस्स झालं. पण काही न बोलता मी तिच्या पाठोपाठ वर गेलो. वर थोडी जुनी भांडी पडली होती. आजीने कंदील खाली ठेवला आणि ती त्या उजेडात एक एक भांडं काढून हाताशी ठेवायला लागली. एकाएकी एका भांड्यामागून धडपडत घुबड बाहेर आलं. शत्रूची चाहूल लागल्याप्रमाणे त्याने डोळे प्रचंड विस्फारले आणि दोन्ही पंखांचं पीस फुलवून ते हवेत उंचावलं. तो भयंकर आकार घेता घेताच त्याने तोंडावाटे किंकाळीसारखा एक तीक्ष्ण आवाज काढला. त्याचं ते रूप पाहून मी सुद्धा घाबरलो. मग आजी तर काय, तिला बिचारीला अंधारात असं काही दडलं असेल याची कल्पनाच नव्हती. तिच्या तोंडून शब्दही फुटला नाही. तिने तसंच मागच्या मागे अंग टाकलं आणि ती निश्चेष्ट पडली. तिच्या धक्क्याने लवणलेला कंदील मी उचलला आणि तिच्या चेहऱ्याजवळ नेला. तिचे डोळे विस्फारलेलेच होते, पण हातपाय मात्र गार पडत चालले होते. तोवर मी मेलेला माणूस पाहिलं नव्हतं. पण कसं कोण जाणे, आजी जिवंत नाही आहे हे मला क्षणार्धात कळून चुकलं. माणसाच्या चाहुलीनं आणि कंदिलाच्या उजेडानं अचानक बसलेल्या धक्क्यातून सावरलेलं घुबड आता पुन्हा आपल्या कोपऱ्यात जाऊन दडलं होतं. मी धावत सुटलो. काय झालं हे जवळच्या एका घरात उडत उडत सांगितलं. घरी जाऊन बघा म्हटलं आणि तिथलाच कंदील घेऊन आमच्या गावाच्या दिशेने पळालो. आईवडिलांना घेऊन मी 2.5-3 तासांनी परतलो तेव्हा आजीच्या घरात माणसांची ही गर्दी जमली होती. आजीला ताटीवर ठेवलं होतं. मंडळींमध्ये चर्चा चालली होती. घरात घुबड आलं होतं. भयंकर अपशकून ग वही, भयंकर अपशकून वगैरे वगैरे वगैरे. मला काय वाटलं कोण जाणे. मी पळत पळत माडीवर गेलो. तिथे कंदिलाच्या प्रकाशात घुबड रक्तबंबाळ होऊन पडलं होतं. माडीभर त्याची पिसं पसरली होती. माडीवर माणसं गेल्यानंतर त्यांच्या गोंगाटाने घुबड बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला घरात पाहिल्यावर माणसं त्याला जिवंत सोडणार नाही हे मला आधीच कळायला हवं होतं. घराबाहेर पडताना मी त्या घुबडालाही बाहेर सोडून द्यायला हवं होतं. पण मला काय कल्पना. घुबडाचा अपशकून होऊन माणूस मरतं हे मला आजीच्या मरणावरून पटलं होतं. एका परीनं आजीच्या मरणाला घुबड कारण झालं होतं. पण कावळ्यांपासून त्या घुबडाला वाचवणारा मी त्याला माणसांपासून मात्र वाचवू शकलो नव्हतो. एका परीने त्या घुबडाच्या मरणालाही आजीच कारण नव्हती झाली का? आजीच झाली होती ना कारण. माणसाचं अपशकून होऊन घुबड मरतं हे मला नव्यानेच कळलं होतं. कथा इथे संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.